तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जिथे कुठे जाता तिथे स्वतःला किती सुरक्षित समजता? फक्त महिलांच्याच सुरक्षिततेच्या बाबतीत नाही, तर इतरही जर आपण सार्वजनिक सुरक्षेचा विचार केला तर खरंच महाराष्ट्रात आपण या बाबतीत पुढे गेलोय का? फक्त अपराधांची संख्या वाढणं म्हणजेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचतंय असे नाही, तर बाकीच्या विषयांमध्येही महाराष्ट्र खरंच सार्वजनिक सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये पुढे गेलाय का? महाराष्ट्रामधला सामान्य माणूस हा खरंच सुरक्षित आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे ग्रुप आणि डेटा एनालिटिक्स फर्म हाऊ इंडिया लाईव्स यांनी एक युनिक सर्वे केलेला आहे. या सर्वेच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरं तर देशात असा पहिल्यांदा कुठला तरी सर्वे करण्यात आलेला आहे ज्यामध्ये विचारांच्या आधारे, वागणुकीच्या आधारे लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार राज्यांना बेस्ट बिहेव्ड स्टेट आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट या कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पब्लिक सेफ्टीमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे आणि त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे सार्वजनिक सुरक्षिततेच्या बाबतीत ते जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांची काय मतं आहेत, जी धक्कादायक आकडेवारी या सर्वेच्या माध्यमातून समोर आलेली आहे तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर 4 अँगल्स इथे तुम्हाला दिसतायत. पहिला आहे नागरी वर्तन, सार्वजनिक सुरक्षा, स्त्री पुरुष समानता, विविधता आणि भेदभाव. हे 4 अँगल्स आहेत, यांच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. हा GDB हा जो सर्वे आहे तो करण्यात आलेला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि हाऊ इंडिया लिव्स यांनी हा सर्वे केलेला आहे. आता पुढे आपण बोलणार आहोत सार्वजनिक सुरक्षा या मुद्द्याबाबत, या विषयाबाबत. आता सार्वजनिक सुरक्षेच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो तर या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील लोकांना काय वाटतं, महाराष्ट्राबाबतीत कशा प्रकारची आकडेवारी समोर आलेली आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सामाजिक सुरक्षेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे याचा जर आपण विचार केला तर 5व्या क्रमांकावर इथे आपल्याला महाराष्ट्र दिसतोय. पहिल्या क्रमांकावर केरळ आहे, दुसऱ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश आहे, 22व्या क्रमांकावर इथे आपल्याला उत्तर प्रदेश दिसतोय. म्हणजेच सार्वजनिक सुरक्षा जी उत्तर प्रदेशमधली आहे, पब्लिक सेफ्टी, ती अतिशय खराब आहे. तर महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर इथे आपल्याला दिसतोय. आता 5व्या क्रमांकावर असणं म्हणजेच ही चांगली बाब आहे की वाईट बाब आहे हे आपण पुढे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या आधारे समजू शकतो. आता पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत जो या सर्वेच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे. तुमच्या भागात महिलांचा छळ किंवा छेडछाड ही एक सामान्य समस्या आहे का? तर GDBने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्यामध्ये हा जो पहिला प्रश्न विचारलेला आहे यामध्ये सर्वात चांगलं म्हणजेच बेस्ट बिहेव्ड स्टेट इथे आपल्याला तमिळनाडू दिसतंय आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट म्हणजे सर्वात वाईट असलेलं राज्य हे कर्नाटक दिसतंय. आता तामिळनाडूमधील लोकांना 17% लोकांना असं वाटतंय की महिलांचा छळ आणि छेडछाड ही त्या भागामध्ये एक सामान्य समस्या आहे. तर 83% लोकांना असं वाटतंय तामिळनाडूच्या की नाही, ही समस्या आमच्या भागामध्ये नाहीये, म्हणजे ते सुरक्षित फील करतायत. दुसरीकडे सर्वात वाईट राज्य म्हणजे सगळ्यात वर्स्ट बिहेव्ड स्टेट आपल्याला इथे कर्नाटक दिसतंय. 79% लोकांना तिथे असं वाटतंय की तिथे महिलांचा छळ आणि छेडछाड ही एक सामान्य समस्या आहे, म्हणजेच तिथल्या महिलांना ही एक समस्या वाटतेय. आणि इकडे जर आपण बघितलं तर 21% लोकांना कर्नाटकमधल्या ही सामान्य समस्या वाटत नाहीये. एकूणच जर आपण बघितलं तर 62% लोकांना, देशाचा जर आपण विचार केला तर 62% लोकांनी याच्यामध्ये निगेटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे, म्हणजेच त्यांना ही सामान्य समस्या वाटत नाहीये. तर 44% लोकांनी याच्यामध्ये तक्रारी नोंदवलेल्या आहेत. 44% महिलांनी छळांच्या किंवा छेडछाडीच्या तक्रारी नोंदवलेल्या आहेत. ओव्हरऑल देशाचा जर आपण विचार केला तर, पण आपण फक्त 2 राज्य याच्यामध्ये जर आपण बघितली तर महाराष्ट्राचा याच्यामध्ये कुठेही 2 राज्यामध्ये म्हणजे सर्वोत्कृष्ट जर आपण बघितलं तर सर्वात चांगलं आणि सर्वात वाईट जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा याच्यामध्ये समावेश नाहीये. म्हणजेच महाराष्ट्रामधील महिलांना सुरक्षिततेबाबत काय वाटतं तर याच्यामध्ये महाराष्ट्र हे मध्ये कुठेतरी असेल, पण सर्वात चांगली कामगिरी किंवा सर्वात वाईट कामगिरी यामध्ये महाराष्ट्राची तरी नोंद झालेली नाहीये. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. GDBने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामध्ये जो दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, बस, मेट्रो, लोकल ट्रेन सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना सुरक्षित वाटतं का? म्हणजेच तुम्हाला जेव्हा तुम्ही जी ट्रान्सपोर्टेशन सेवा आहे ती तुमच्या भागामध्ये वापरता तेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटतं का? तुम्ही सुरक्षित फील करता का? आता इथे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा उल्लेख आहे सर्वोत्कृष्ट म्हणजेच सर्वात बेस्ट बिहेव्ड स्टेट म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख इथे आपल्याला दिसतोय. 89% लोकांना जी ट्रान्सपोर्टेशन
ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे ती करताना ते स्वतःला सुरक्षित फील करवतात, तर 11% लोक महाराष्ट्रातले असे आहेत ज्यांना जे स्वतःला असुरक्षित समजतात जेव्हा ते बस, मेट्रो, लोकल यांसारख्या ज्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात तेव्हा त्यांना असुरक्षित वाटतं. आता सर्वात वाईट म्हणजेच वर्स्ट बिहेव्ड स्टेट मधून आपल्याला इथे पंजाब दिसतंय. पंजाबमध्ये 73% लोकांनी होय म्हटलेलं आहे, तर 27% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. एकूणच महाराष्ट्रासाठी ही चांगली बाब आहे की ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये त्यांना सुरक्षित वाटतं. पण एकूणच जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्वारगेट अत्याचार जी घटना झालेली होती नुकतीच, त्यानंतर जो सुरक्षिततेचा प्रश्न होता महिलांच्या बाबतीमध्ये तो सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला होता. आणि अशामध्ये हा जो सर्वे मधून जी आकडेवारी समोर आलेली आहे ती खरं तर एक चर्चेचा विषय बनू शकते. पुढे जर आपण बघितलं तर तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. या सर्वेच्या माध्यमातून जो तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तुमच्या परिसरात असे काही क्षेत्र आहेत का जिथे तुम्हाला असुरक्षित वाटतं? म्हणजे तुमच्या आजूबाजूला असं काही भाग आहे का, अशी काही जागा आहे का जिथे तुम्ही स्वतःला सुरक्षित फील करत नाही? तर याच्यामध्ये बेस्ट बिहेव्ड स्टेट म्हणून केरळचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सगळ्यात वाईट कामगिरी उत्तर प्रदेशची आपल्याला दिसते, जिथे 30% लोकांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे आणि 38% लोकांनी निगेटिव्ह उत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्या परिसरात जिथे ते जातील तिथे ते स्वतःला सुरक्षित फील करवत नाहीत. नंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये GDBने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामधून काय आकडेवारी समोर आलेली आहे? तुमच्या घरात किंवा परिसरात भटक्या कुत्र्यांची उपस्थिती तुम्हाला अनुकूल वाटते का? यामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात चांगलं म्हणजेच बेस्ट बिहेव्ड स्टेट म्हणून उत्तराखंड इथे आपल्याला दिसतंय. पॉझिटिव्ह उत्तर 64 लोकांनी तिथे आपल्याला दिलेलं आहे, तर 36% लोकांनी नाही म्हटलेलं आहे. सर्वात वाईट म्हणजेच वर्स्ट बिहेव्ड स्टेट केरळ आपल्याला दिसतंय. होय 3% लोकांनी असं फक्त म्हटलेलं आहे की त्यांच्या परिसरामध्ये त्यांना भटक्या कुत्र्यांची संख्या ही अनुकूल वाटते, असं फक्त 3% लोकांनी म्हटलेलं आहे केरळमध्ये. 96% लोकांनी नाही म्हटलेलं आहे की त्यांच्या परिसरामध्ये त्यांना भटक्या कुत्र्यांची उपस्थिती ही अनुकूल वाटत नाही, असं 96% लोकांनी म्हटलेलं आहे. पुढचा आणखीन एक प्रश्न आपण पाहणार आहोत, जे GDBने सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यामधून काय म्हटलेलं आहे? तुमच्या परिसरातील लोक सहसा वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात का? सर्वात चांगलं म्हणजेच बेस्ट बिहेव्ड स्टेट याच्यामध्ये आसाम इथे आपल्याला दिसतंय. होय असं 32% लोकांनी म्हटलेलं आहे, तर 68 लोकांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत नाही. सर्वात वाईट म्हणजेच वर्स्ट बिहेव्ड स्टेट ज्यांची वागणूक, ज्यांची वर्तवणूक सगळ्यात वाईट पाहायला मिळते, कर्नाटक. त्यांनी इथे असं म्हटलेलं आहे 89% लोक जे आहेत कर्नाटकमधले हे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतात असं आपल्याला इथे दिसतंय, तर 11% लोक हे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत नाही असं एकूणच आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून दिसत आहे. हे जे काही प्रश्न होते हे या GDB या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारण्यात आलेले होते आणि त्यानुसार पब्लिक सेफ्टीच्या बाबतीमध्ये खरंच आपण पुढे गेलोय का याचं जे सर्वेक्षण होतं ते करण्यात आलेलं होतं. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा काही प्रश्न या सर्वेमध्ये विचारण्यात आलेले होते. आता एकूणच जर आपण बघितलं तर कुठल्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सार्वजनिक सुरक्षा म्हणजेच पब्लिक सेफ्टीचा जेव्हा विचार करण्यात आला तेव्हा अनेक मुद्द्यांचा अभ्यास करण्यात आला. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कायद्याच्या अंमलबजावणीवरच्या लोकांचा विश्वास याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला. वैयक्तिक सुरक्षेवरच्या धारणांचा अभ्यास केला गेला. आता या सर्वेक्षणासाठी म्हणजेच एकूणच हे सगळं जे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे GDB कडून, तर या सर्वेक्षणासाठी 21 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 9188 लोकांचा प्रतिसाद घेण्यात आलेला आहे. 50.8% पुरुष तर 49.2% महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे. 54.4% शहरी तर 45.6% ग्रामीण भागातील लोकांशी या सर्वेच्या माध्यमातून बातचीत करण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आलेल्या आहे. एकूणच जे 4 अँगल होते त्या अँगल्सच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं आणि पब्लिक सेफ्टीच्या माध्यमातून आपण या व्हिडिओमधून बोललो. पब्लिक सेफ्टी खरंच महाराष्ट्रामध्ये आहे का? एकूणच ओव्हरऑल देशाचा विचार केला तर देशामध्ये सुद्धा कशा प्रकारे कुठल्या राज्यामध्ये बेस्ट बिहेव्ड स्टेट आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट हे डिवाइड करण्यात आलेलं आहे हे सगळं आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहिलं. तुम्हाला एकूणच पब्लिक सेफ्टी बद्दल काय वाटतं? महाराष्ट्र पब्लिक सेफ्टीच्या बाबतीमध्ये खरंच पुढे गेलाय का? एकूणच जी आकडेवारी या सर्वेच्या माध्यमातून तुम्ही आता पाहिली त्यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.